जर तुमचा पगार 25,000 रुपये असेल, तर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती EPS पेन्शन मिळेल? जर आता सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर तुमच्या पत्नीला किती EPS पेन्शन मिळेल, तर त्याबद्दल पाहूया. EPFOशी संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा अनेक सुविधा मिळतात, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तर याबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला 25,000 रुपये पगार असेल, तर तुम्हाला रिटायरमेंट नंतर किती मिळेल? तर अशीच एक सुविधा पेन्शनशी संबंधित आहे. खरं तर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची EPFOद्वारे तरतूद आहे. तथापि कर्मचाऱ्यांचा निवृत्तीपूर्वी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या जोडीदाराला आणि मुलांना EPS पेन्शन मीन्स पेन्शन फंड मिळते. तर आता EPS पेन्शन मीन्स पेन्शन फंड मिळते. तर 1995 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना सुरू करण्याचे काम सरकारने केले. नवीन EPF सदस्यही या योजनेत सहभागी होऊ शकतात. आता कर्मचाऱ्यांच्या पगारातील अंदाजे 12% रक्कम नियोक्ता कंपनी आणि कर्मचारी या दोघांकडून EPF फंडातून कापली जाते. आता कापलेले सर्व पैसे EPF खात्यात पोहोचतात. आता नियोक्ता कंपनीचे 8.33% शेअर्स EPS पेन्शन फंडात जातात आणि 3.67% दरमहा EPF मध्ये जातात. आता यानंतर किती पैसे कोणत्या याच्यात जातात, किती फंड मध्ये जातात याबद्दल पाहूया. आता EPS योजनेची पात्रता काय आहे, तर ही पात्रता पाहूया. कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी EPFOचे सदस्य असणे आवश्यक आहे. जर तुम्ही संघटित क्षेत्रात 10 वर्ष काम केले असेल आणि तुमचे वय 58 वर्ष असेल, तर तुम्ही 50 वर्षानंतरच EPS पेन्शन फंड काढणे सुरू करू शकता. पेन्शन फंड काढू शकता तुम्ही EPS मधून. तर आता आपण पाहूया, एवढेच नाही तर पुढील 2 वर्षासाठी पेन्शनही बंद होऊ शकते. यानंतर तुम्हाला दरवर्षी 4% अतिरिक्त दराने पेन्शनचा लाभ मिळेल. खाली दिलेल्या सूत्रानुसार सदस्य त्यांच्या मासिक पेन्शनची म्हणजे मंथली पेन्शन अमाऊंट रक्कम मोजू शकतात. आता तो फॉर्म्युला कोणता आहे, कोणत्या सूत्रानुसार आपण ती पेन्शन मोजू शकतो, तर पेन्शन बरोबर नियोक्ता आणि कर्मचारी गुणिले सेवा कालावधीद्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम (70). त्यामुळे कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा लाभ मिळणार आहे. आता माहितीसाठी आम्ही तुम्हाला एक किमान पेन्शनची रक्कम 1,000 रुपये करण्यात आली आहे. मासिक पेन्शन पात्र वेतन 15,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आपण पाहूया, मासिक जर सदस्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला आणि कोणतीही हयात विधवा नसेल, तर मृत्यू EPS पेन्शन मीन्स पेन्शन फंडच्या मूल्याच्या 75% रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल. ही महत्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा की 75% रक्कम त्याच्या मुलाला मासिक अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल. आता पुढे पाहूया आपण, जर तुमचा पगार 25,000 रुपये असेल, तर तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. जर निवृत्ती वेतन पात्र वेतन रुपये 25,000 असेल, तर निवृत्तीनंतरची EPS पेन्शन रक्कम जी आहे कर्मचाऱ्याच्या सेवेच्या कालावधीवर अवलंबून असेल. जर कर्मचारी 30 वर्ष सेवा करत असेल, तर त्याची मासिक कर्मचारी पेन्शन योजना पेन्शन पुढील प्रमाणे असेल. आता पेन्शन ही पुढील प्रमाणे ज्या फॉर्म्युल्यामध्ये पाहला आपण आधी त्याप्रमाणे असेल. जसं पेन्शन बरोबर नियोक्ता आणि कर्मचारी गुणिले सेवा कालावधीद्वारे जमा केलेल्या योगदानाची एकूण रक्कम (70) म्हणजेच 8.33% गुणिले रुपये 25,000 गुणिले 30 वर्षे (70) मीन्स 7,500 रुपये. हा आहे फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला पेन्शन मिळेल. त्यामुळे निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्याला कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा 7,500 रुपये EPS पेन्शन मिळेल. आता पेन्शन पात्र वेतन 25,000 रुपये असेल, तर मृत्यूनंतर कुटुंबाला किती पेन्शन मिळेल, तर पत्नीला मिळणार 50% EPS पेन्शन फंड मीन्स EPS पेन्शन फंड मिळणार आहे. आता एखाद्या मुलाचा आणि जर प्रत्येक मुलाला 25%
पेन्शन मिळेल. जर पत्नी आणि मुले दोघे जिवंत असतील तर पत्नीला 50% पेन्शन मिळेल आणि प्रत्येक मुलाला 12.5% पेन्शन मिळेल. जर पत्नी मरण पावली आणि मुले जिवंत असतील तर प्रत्येक मुलाला 50% पेन्शन मिळेल आणि पत्नी आणि मुले दोघेही मरण पावले तर कर्मचारी जे निर्वाह पेन्शन फंड आहे ते संपुष्टात येईल. थँक्यू.